एकाच राज्याची दोन टोकं, पण निसर्गाचा हा खेळ पहा किती विरोधाभासी वाटतोय. मुंबईच्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचलंय, लोकल ट्रेनची चाकं रुळांवर थांबली आहेत, पुण्यात नद्यांना पूर आलाय आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय. पण नेमकं याच वेळी या पाण्याच्या महापुरातून अवघ्या काही किलोमीटर दूर असलेल्या मराठवाडा आणि विदर्भाच्या जमिनी मात्र पाण्यासाठी अक्षरशः टाचा घासून मरतायत. तिकडे मुंबईत छत्री उडून चालणं कठीण झालंय, इकडे मराठवाड्यात आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंब उरलेला नाही. एकाच आभाळाखाली एका बाजूला पाण्याचा पूर येतो आणि दुसऱ्या बाजूला कोरडा दुष्काळ डोकं वर काढतो. हा प्रश्न आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून बसलाय. महाराष्ट्र एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव घेत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. पश्चिमेकडे वरुण राजा धोधो बरसतोय, पूर्वेकडे आणि मध्य भागात मात्र कोरडं ठणठणीत आभाळ ही बळीराजाची थट्टा उडवतीये. या गंभीर परिस्थितीचा वेध घेताना आपल्याला समजून घ्यावं लागेल की पाऊस मराठवाडा आणि विदर्भावर नेमका का रुसलाय. याच्या मागे एक खूप मोठं भौगोलिक आणि शास्त्रीय कारण दडलंय, ज्याला आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात. अरबी समुद्रावरून जेव्हा मान्सूनचे बाष्पयुक्त वारं प्रचंड वेगानं महाराष्ट्राच्या दिशेने झेप घेतं, तेव्हा त्यांच्या वाटेत सर्वात मोठा अडथळा म्हणून उभा राहतो तो म्हणजे आपला सह्याद्री पर्वत, म्हणजेच पश्चिम घाट. हे अथांग बाष्प घेऊन आलेले ढग जेव्हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांना धडकतात, तेव्हा त्यांना पुढे जाण्याचा मार्ग सापडत नाही. परिणामी हे ढग सह्याद्रीच्या पश्चिमेकडच्या भागात म्हणजेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपलं संपूर्ण पाणी रिकामं करतात. डोंगर रांगांना अडवल्यामुळं तिथं इतका पाऊस पडतो की नद्या नाले ओसंडून वाहू लागतात. मात्र जेव्हा हे वारे सह्याद्री पर्वत ओलांडून पुढे देशावर म्हणजेच मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेने प्रवास सुरू करतात, तेव्हा त्यांच्यातील ओलावा आणि बाष्प 90% जास्त संपलेलं असतं. शास्त्रीय भाषेत याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात. मराठवाडा आणि विदर्भाचा बहुतांश भाग नेमका याच पर्जन्य छायेच्या क्षेत्रात येत असल्यानं तिथं मान्सूनचे वारे पोचूनही पाऊस पडत नाही आणि आकाशात फक्त कोरडे ढग फिरताना दिसतात. पाऊस वेळेवर न पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचं समुद्रापासून असलेलं अंतर. मुंबई आणि कोकणाला समुद्र किनारा लाभलाय, ज्यामुळे तिथल्या हवेत सतत मोठ्या प्रमाणात आर्द्रता म्हणजेच बाष्प टिकून राहतं. याउलट मराठवाडा आणि विदर्भ चारी बाजूंनी जमिनीनं वेढलेलं म्हणजेच भूवेष्टित प्रदेश आहेत. जोपर्यंत बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात एखादी मोठी हवामान प्रणाली जसं की कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळ किंवा मान्सून द्रोणीय रेषा निर्माण होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात दमदार पाऊस पडणं केवळ अशक्य होऊन बसतं. सध्या नेमकं हेच घडतंय. अरबी समुद्रातील पश्चिमेकडचे वारे फक्त किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पाऊस पाडत आहेत आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मान्सूनच्या दुसऱ्या शाखेला मध्य भारतापर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेला वेग किंवा ताकद मिळत नाहीये. त्यात भर म्हणून जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाचा मोठा फटका या अंतर्गत भागाला बसतोय. गेल्या काही दशकांमध्ये पावसाचे दिवस 4 महिने असायचे, आता मान्सूनचे दिवस कमी झालेत आणि पावसाचा पॅटर्न पूर्णपणे अनपेक्षित आणि लहरी झालाय, ज्यामुळे ग्रामीण भागातील संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या मार्गावर आली. या सगळ्या निसर्गाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका बसतोय आपल्या अन्नदात्याला म्हणजेच शेतकरी राजाला. मराठवाड्यातील आणि विदर्भातील शेतकऱ्यांचं काय हाल होत आहेत हे शब्दात मांडणं अत्यंत कठीण आहे. मे महिन्याच्या कडक उन्हात शेत जमिनीची नांगरणी करून, वखरणी करून, पदरचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी महागडी बियाणं आणि खतं आणून ठेवलेली असतात. मृग नक्षत्र आलं आणि गेलं, जून महिना संपून जुलै उजाडला, तरीही पेरणी योग्य पाऊस न झाल्यानं कोट्यवधी रुपयांची बियाणं घरातच पोत्यात पडून आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी केवळ पहिल्या काही सरींवर विश्वास ठेवून पावसाच्या आशेनं पेरण्या उरकल्या होत्या, पण त्यानंतर पावसानं असा काही मोठा खंड दिला की उगवलेली कोवळी पिकं आता पाण्यासाठी तडफडून डोळ्यात देखत खाक होतात. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं अस्मानी संकट कोसळलंय. आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आता पुन्हा एकदा नव्या बियाणांसाठी आणि खतांसाठी सावकार किंवा बँकेच्या दारात उभा राहण्यास भाग पडतंय. ग्रामीण भागातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत, विंधण विहिरींनी पाणी सोडले, गावोगावी पाण्याचे टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर आणि चिंताजनक होत चाललाय. या सगळ्या चिंताजनक परिस्थितीत आता प्रश्न एकच आहे, पाऊस अखेर कधी पडणार? या चातकासारखी प्रतीक्षा करणाऱ्या जगाच्या पोशिंद्याला कधी दिलासा मिळणार? अरबी समुद्रातील कोकण किनारपट्टीवर असलेली तीव्र सिस्टीम आता हळूहळू पूर्व दिशेला सरकत असून येत्या काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरात एक नवीन आणि मजबूत कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली गेली आहे. ही हवामान प्रणाली सक्रिय झाल्यानंतर मान्सूनचे वारे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात म्हणजेच थेट मराठवाडा आणि विदर्भाच्या दिशेनं बाष्प ढकलण्यास सुरुवात करतील, ज्यामुळं तिथले कोरडे पडलेलं हवामान बदलेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून संपूर्ण मराठवाड्यात आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर लक्षणीयरित्या वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये आता हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची सुरुवात झाली असली तरी सर्वदूर आणि पेरणीयोग्य मुसळधार पाऊस येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये पूर्णपणे सक्रिय होईल असा विश्वास हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
तोपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगून मातीत किमान 70 ते 80 मिमी ओलावा आल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, जेणेकरून दुबार पेरणीचे नुकसान टाळता येईल. हा निसर्गाचा समतोल कधीतरी सुधारेल आणि मराठवाडा विदर्भातील शेती पुन्हा एकदा हिरवीगार होईल अशी आशा प्रत्येक जण करतोय. मुंबई पुण्यातील पाऊस जसा तिथल्या लोकांना नकोसा झालाय, तसाच तो आता वळून या कोरड्या भागाकडे येईल आणि इथल्या सुकलेल्या पिकांना आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्याला नवसंजीवनी देईल. हीच या क्षणाची सर्वात मोठी गरज आहे आणि निसर्गाकडे केलेली आर्त हाक सुद्धा.